संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेचा पेपर जवळपास सगळ्यांनी दिलेला आहे आणि पेपर नंतर बऱ्यापैकी प्रतिक्रिया अशी आहे की पेपर अवघडच होता. यात कोणाचं दुमत त्या ठिकाणी नाही आहे. पण एक थोडीशी मनात कुठेतरी विद्यार्थ्यांच्या भीती आहे, गट क चा पेपर तसा येईल का? तर या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजय दिगंबर काकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि नेहमीप्रमाणे जसं परीक्षेच्या आधी आपण एक गोल्डन वर्डचा व्हिडिओ बनवत असतो आणि गोल्डन वर्डमध्ये तर मी शक्यतो सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं मोटिवेट व्हावं, कॉन्फिडन्स वाढवा या बद्दलच बोलत असतो. पण ग्रुप बीच्या पेपरला म्हणजे टेस्ट सिरीजचे डिस्कशन्स असतील, टेस्ट सिरीजला ऑफलाईनला बऱ्याच वेळेला मी जाऊन असेल किंवा इतरत्र व्हिडिओमध्ये पण असेल, मी खूप वेळा सांगितलं होतं ग्रुप बीचा 2024चा पेपर हा पोलीस भरतीसारखा पेपर होता. त्यामुळे तेवढा सोपा पेपर येणं शक्यच नाही आहे. फक्त तुमचं खच्चीकरण करत नाही किंवा तुमचं कॉन्फिडन्स कमी करत नाही, पण बी प्रिपेअर्ड की पेपर थोडा अवघड येऊ शकतो किंवा लेंदी येऊ शकतो आणि काहीसं त्या प्रमाणामध्ये पेपर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं असतं दरवेळेला की एक बायस्ड होऊन पेपरला जाऊ नका की पेपर असाच येईल तसाच येईल, गणित 20च येतील. काय सांगतात त्या गणित 15 पण ते करू शकतात. त्यामुळं किंवा गणिताचं वेटेज किंवा दुसरं सायन्सचं वेटेज याचं त्याच्यामुळं ह्या बाकी भानगडीमध्ये आधी बायस्ड होऊन जायचं नाही. कुठल्याही गोष्टीला की करंट सोपा येईल, करंट अवघड येईल, विज्ञान सोपा, विज्ञान अवघड, कुठल्याही गोष्टीवर म्हणजे विषय काय असतो की आपण क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला बघितलं असेल की त्या ग्राउंडचा रिपोर्ट सगळेजण बघत असतात, पण तरीही जाऊन जेव्हा पिच तयार होतं ते प्रत्येक जाऊन पिच बघतो आणि ओपनिंग बॅट्समनचं कामच असतं, 1-2 बॉल टप्पा पडू देतात, बॉल स्विंग होतोय का, बाउन्स कसा आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन ठरवतात की आपल्याला पुढे काय करायचं काय नाही. तशा पद्धतीनं मी खूप वेळा सांगितलेलं आहे की बाबा पेपर जो आहे तर तो पेपर आपण गेल्या पहिले ग्लान्स करा, त्याला हार्डली 1 मिनिट पण नाही लागत. आता आपण एवढे धुरंधर झालेलो आहेत, आपल्याला पेपर बघितला की कळतं की पेपर कशा प्रकारचा आहे, काय प्रकारचा. आपण आयोगाचे सगळे PYQs बऱ्यापैकी सोडवलेत, पेपर सोडवलेत, मॉक टेस्ट मार्केटमधल्या जवळपास सगळ्या सोडवलेल्या असतात. आपल्याला एक अंदाज, एक सेन्स आपल्याला डेव्हलप झालेला असतो, हा पेपर कसा आहे नेमका. मग तिथून आपल्याला एक स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी तयार करायची असते. तिथून आपल्याला छोटे छोटे डिसिजन, छोटे छोटे शिफ्ट त्या ठिकाणी करायचे असतात. याविषयी मी ऑलरेडी बोललेलो आहे. ग्रुप सीच्या पेपरचं स्वरूप कसं असेल, ग्रुप बी सारखं असेल का? निश्चितच नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, भलेही दोन्हीही संयुक्तचेच पेपर आहेत, पण आपण 2024चा गट क चा पेपर बघितला, आपण गट ब चा 2024चा पेपर बघितला, दोन्ही पेपरमध्ये कुठेही आपल्याला फार जास्त साम्य त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. तशाच पद्धतीनं कदाचित असं होऊ शकतं की हा पेपर गट क चा सोपा येऊ शकतो. त्यामुळं परत तिथेही हुरळून जाऊ नका की सोपा आला सोपा आला सोपा आला. 60 मिनिटाचा वेळ बघता बघता वेळ निघून जातो आणि कधी ती बाई किंवा तो माणूस पर्यवेक्षक जो आहे तो पेपर OMR शीट घ्यायला येतो, आपल्याला कळत नाही. त्यामुळे हेही भान आपल्याला त्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. असं वाटतं पेपरमध्ये फार तर फार झालं तर एरिया चेंज होऊ शकतात. ज्या एरियाजवर, जसं खूप जण मला विचारतात सर करंटसाठी काय फोकस असला पाहिजे, असं तर मार्च फेब्रुवारी जो असतो ना, बजेट नंतरचा आणि बजेटच्या काळात 2 महिने करंटसाठी खूप महत्वाचे असतात. गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह असतील फेब्रुवारीमधले किंवा बजेटच्या वेळेसचे किंवा बजेटमधले, आणि मार्च एंडिंग जे असते बँकिंगचे सगळे व्यवहार वगैरे, त्यामुळे हे 2 महिन्यांमध्ये बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. आणि इन जनरल आपण जेव्हा डिसेंबर बघतो, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे 2-3 महिने जे आहेत, इथेही बरेचसे अवॉर्ड्स असतील किंवा काही असतील, ह्याही घटना त्या ठिकाणी घडत असतात, अपॉइंटमेंट बऱ्याचशा. त्यामुळं ह्या एक 4-5 महिन्यांचं करंट आपल्याला चांगलं करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. आता करंटला परत तुम्ही म्हणणार सर अवॉर्डवर जास्त प्रश्न आहेत, पण ध्यानचंदवर आपल्याला प्रश्न बघायला मिळाला. तर MPSC किंवा पेपर सेटर जो असतो तो थोडासा मागच्या पेपरचा आढावा निश्चितपणे घेत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक वेळेला त्याच पद्धतीने नाही, मागच्या वेळेस 3 अवॉर्डचे होते मग 3च अवॉर्डचे काढतो, असं होत नाही. गणितामध्ये पण आपण बघितलं की आपल्याला ब्लड रिलेशनचा प्रश्न, डायरेक्शनचा प्रश्न, हे प्रश्न जास्त बघायला नाही मिळाले. त्यामुळे गणिताच्या शिक्षकाला सांगितलं बाबा मला 20 प्रश्न गणिताचे काढून दे. आता प्रत्येकाची काय म्हणतात स्टाईल वेगवेगळी असते, प्रत्येकाचे फेवरेट एरिया वेगळे असतात, ते त्यांच्या पद्धतीने काढतात. एखाद्याला वाटलं उद्या मिक्सचर अलिगेशनचे जास्त काढतो, प्रोबॅबिलिटीचे प्रश्न जास्त काढतो, ते काढू शकतात. त्यामुळे आपल्याला आधी बायस होऊन जायचं नाहीये की पेपर असाच येईल तसाच येईल, लेंदी असेल सोपा असेल, मी गणित सोडवतो. त्यामुळे एक स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जाणं गरजेचं आहे. निश्चितपणे ग्रुप बी बद्दल बोललंच पाहिजे. ग्रुप बीचा पेपर जो होता तो अशा परिस्थितीमध्ये झाला की त्यावेळेस प्रत्येकाची मानसिकता त्या ठिकाणी पेपर देण्याची अजिबात नव्हती. बाय फोर्स सगळ्यांना तो पेपर द्यावा लागला. पण तिथेही ज्या विद्यार्थ्यांनी थोडंसं डोकं शांत ठेवून निर्णय घेतले त्यांना एक डिसेंट स्कोर येण्याचे चान्सेस आहेत. आयोगाची की अजून आलेली नाहीये, तिथे आपल्याला थोडंसं वेट करावं लागेल. त्याच्याविषयी आपण जास्त चर्चा करणार नाही, कट ऑफ काय भानगडी. पण एक गोष्ट मला ही सांगायची आहे की ग्रुप बीच्या पेपरमध्ये भलेही अभ्यास तुमचा झालेला नव्हता,
तरीही ज्या विद्यार्थ्यांनी थोडंसं डोकं शांत ठेवून पेपर सोडवलाय त्यांचे पास होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. इथेही तुम्हाला मी तेच सांगेल की मागच्या 2-3 दिवसात तुम्ही निश्चितपणे चांगला अभ्यास केलेलाच असेल आणि पुढे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये चांगलं रिव्हिजन तुम्ही करणारच आहे, त्याबद्दल मला अजिबात दुमत नाहीये. पण परत तुम्हाला तेच सांगेल की परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे टेम्परामेंट आहे तर त्या टेम्परामेंटच्या अनुषंगानं थोडंसं शांत राहणं आणि स्पीड कमी करणं ह्या 2 गोष्टी आहेत. शांत राहून स्पीड वाढवता येतो. आपल्याला पेपर स्पीडमध्ये सोडवायचा आहे, पण आपल्याला डोकं शांत ठेवायचं आहे. घाई नाही, गडबड नाही, व्यवस्थित पद्धतीनं ऑप्शन वाचणं, प्रश्न वाचणं आणि त्या उत्तराला सामोरं जाणं. अल्टिमेटली बऱ्याच वेळेला मी जे म्हणतो की कंबाईनच्या पेपरमधलं गणित जे आहे ते सगळं येतं 60 मिनिट 100 प्रश्नांवरती. नेहमी येऊन ठेवतं तिथंच 60 मिनिटं 100 प्रश्न. तर त्या 60 मिनिटात आपण कसं मॅनेज करतो, कसे छोटे छोटे डिसिजन्स घेतो, कशा शिफ्ट करतो, हे फार गरजेचं आहे. एक मेजर इम्पॅक्ट जो होता 2023ला जेव्हा आपण कंबाईनसाठी किंवा आपण अप्रोचची बॅच केली होती त्यावेळेस आपण जे अनालिसिस केलं होतं, विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघून मी तुम्हाला एवढं सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी गणित हे एकदम सुरुवातीला घेतलं किंवा शेवटी ठेवलं त्या दोघांचंही बऱ्यापैकी नुकसान झालेलं आपण बघितलं होतं. पण ज्यांनी गणित मध्ये घेतलेलं आहे आणि ज्यांना सवय आहे त्यांना एक थोडासा ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी असतो. आता या पेपरमध्ये गट ब च्या नेमकं झालं काय की गणिताचे प्रश्न खूप अवघड नव्हते, मॉडरेट प्रश्न होते, पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वेळ पुरलेला नाहीये कारण जीएस हा खूप लेंदी होता. आणि त्यामुळे काय झालं की बाबा कुठेतरी 10-12-15 पर्यंत क्वेश्चन बघता आले किंवा अटेम्प्ट करता आले. तर माझं स्पष्ट म्हणणं मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की सिक्वेन्स ठेवताना शक्यतो आता प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जे काय टेस्ट केलेलं आहे मॉक टेस्टमध्ये तोच पॅटर्न तुम्ही फॉलो करायचा असता. मी इन जनरल काय सांगितलं होतं बाबा करंट जे आहे आपण पेपरला जायच्या आधी वाचून जातो, फॅक्च्युअल गोष्टी असतात, हा अवॉर्ड कोणाला मिळाला, तो अवॉर्ड काय मिळाला, याचं हे काय त्याचं काय, तर हे पुस्तक कोणाचं, हा दिनविशेष कधीचा काय, मग फ्रेश गोष्टी डोक्यात माइंड असतात. गेल्या गेल्या करंटचे 15 प्रश्न घ्यायचे, फास्टमध्ये अटेम्प्ट करायचे. त्यानंतर तुमचा जो फेवरेट असतो पॉलिटी किंवा इकॉनॉमी दोन्ही पण खूप चांगला आहे, आयदर पॉलिटी घ्या किंवा इकॉनॉमी घ्या. इकॉनॉमी युजली आतापर्यंत बघितलं आपण तर बऱ्यापैकी वेळेला आपल्याला लॉजिकनं म्हणा, अप्रोचनं म्हणा किंवा थोडं व्यवस्थित विचार केला तर प्रश्न सुटण्यासारखे असतात. इकॉनॉमीमध्ये फार अवघड प्रश्न शक्यतो आजकाल मागच्या काही याच्यात दिसत नाही. पॉलिटीमध्ये पण प्रश्नांची डेप्थ वाढते, लेंदी होतोय, पण काहीतरी लक्ष्मीकांतच्या बाहेर आलं, कॉन्स्टिट्यूशनच्या बाहेर आलं असं कधी होत नाहीये. पॉलिटी इकॉनॉमी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही पाहिजे तर सायन्स घ्या. सायन्स बऱ्यापैकी लोकांना अवघड जातो त्यामुळे तो तिथे घ्या. त्यानंतर गणित घ्या आणि गणितानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही जिओग्राफी आणि मग हिस्ट्री ठेवा. हिस्ट्री जिओग्राफीमध्ये कसं असतं, एखादं येतं तर येतं, नाही तर नाही येत, त्यात फार जास्त काही चुकण्याची शक्यता नसते. त्यामुळे तो एक फास्ट तुम्हाला 7-8 मिनिटांमध्ये सोडवण्यासारखे जे विषय आहेत ते शेवटी ठेवलेले कधीही चांगलेत. गणितामध्ये तुम्हाला एवढं करता येईल, हा मला हे गणित सोडवायचंय, नाही सोडवायचंय, सुटतंय नाही सुटतंय, डिसिजन घेऊन पुढं. उद्या असं व्हायला नको की बाबा मला जर थोडा वेळ असता किंवा मी आधी गणित घेतलं असतं तर 5 माझे अजून जास्त अटेम्प्ट झाले असते, 5 मार्क वाढले असते. हे मला बिलकुल ऐकायचं नाहीये. आणि मी नेहमी हीच गोष्ट सांगतोय की काही हो, 100 प्रश्नाचा जर पेपर आहे, 100 प्रश्न आपले बघून झालेच पाहिजेत. मग तुम्ही अटेम्प्ट करा नका करू हा तुमचा सर्वस्वी निर्णय आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक लेवलला असतो. काही जणांना जास्त अटेम्प्ट करायची सवय, काही जणांना कमी करायची आहे. पण तुम्ही पेपरवरून बाहेर आल्यावर कळतं की अरे हे गणिताचे 5 प्रश्न जर मी सोडवले असते तर ते माझे 5 मार्क वाढले असते. हे बाहेर येऊन समजणं ही चुकीची गोष्ट आहे. मला पेपरमध्ये कळलं पाहिजे. त्यामुळे पेपरमध्ये पहिली प्रायोरिटी आपली हीच असली पाहिजे, आपल्याला 100च्या 100 प्रश्न कमीत कमी बघून घ्यायचे आहेत. म्हणजे मला ते सोडवायचे नाही सोडवायचे हा निर्णय मला घ्यायचा आहे, हे डिसिजन मेकिंग मला त्या ठिकाणी करायचं आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. बाकी राहिलेल्या गोष्टी आपण वेळोवेळी डिस्कस केलेल्याच आहेत. आणि दुसऱ्या मी तुम्हाला तेच सांगेल की अजूनही जर तुम्हाला थोडंसं बऱ्याच जणांना धक्का बसल्यासारखा झाला की गट बचा पेपर अवघडल्यामुळे सर अभ्यासाचा मूड नाहीये, अभ्यास होत नाहीये, टेन्शन आलंय, काय करू, माझं स्पष्ट म्हणणं तेच आहे की जेवढा होतोय तेवढा अभ्यासच करा, त्याला दुसरा काही पर्याय नाहीये. पाहिजे तर थोडंसं अभ्यासाची पद्धत बदला, मित्रांसोबत बसा, 3-4 जण मिळून एका दिवसामध्ये करंट आपलं करंट मंत्रा सीएम अजून त्याचे रिफ्लेक्शन्स काढायचे राहिले, पण 2 महिन्यातले 3 प्रश्न आपण टाकले, जेवढे बघितले तेवढे. तर तुम्ही जस्ट डिस्कस केलं, 1 दिवसात करंट संपलं. पॉलिटी 5-6 तासामध्ये आर्टिकल, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बघितल्या, फास्टमध्ये हिस्ट्रीमध्ये गेलात, ब्राह्मणेतर चळवळ, कुठलं ऑर्गनायझेशन, कुठला न्यूजपेपर, कोणाचं काय अध्यक्ष, काय पटापटा बघितलं. तर असं चर्चात्मक अभ्यास करा. जर होत नसेल तर काहीतरी डोक्यात गोष्टी जातात, काहीतरी कानावर पडतं आणि पेपरमध्ये गेले की आपल्याला एक इन्स्टिंक्ट असतं आपलं, आतून एक कॉल येतो आपल्याला, अरे नाही याचं उत्तर हेच आहे, हा हे परांजपे टिळक की हा बरोबर आपल्याला कळतं, 2 पैकी जे कुठलं तरी उत्तर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर थोडंसं पुढच्या 1 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये केलं तर कुठेतरी आपण कॉम्पिटिशनमध्ये येऊ. आणि परत अल्टिमेटली मी जे नेहमी वाक्य बोलत असतो, जे कुठेतरी आता एमपीएससी मध्ये लागू व्हायला लागलं, पूर्वीच्या काळी असं नव्हतं, जे वाचलं त्यातूनच प्रश्न यायचे शेवटच्या दिवसांमध्ये.
पण UPSCचा माझा जो एक्सपिरियन्स होता की काही दिवसानंतर राज्यसेवेला पण ते आपण बघितलं की शेवटच्या दिवसांमध्ये फार जास्त अभ्यास जरी नाही केला, पूर्वी जर आपण चांगला अभ्यास केलेला असेल तर त्या अभ्यासाचा आपल्या अशा पेपरमध्ये प्रचंड किंवा चांगला फायदा त्या ठिकाणी होतो. आणि तो चांगला फायदा करून घेण्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागेल की डोकं थोडं शांत ठेवावं लागेल. 100% आठवतं. आणि मी जसं नेहमी सांगतो, ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे तर ओपन चिटिंग त्या ठिकाणी अलाव केलेली आहे. तुम्हाला 4 ऑप्शन समोर दिलेत, फक्त तुम्हाला त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. इथे तुम्हाला नाही आठवलं तर काय, नाही आठवलं तर काहीच फरक पडत नाही ना. 4 ऑप्शन दिलेत, 4 मधलं फक्त एक बघ कुठला आहे काय नाहीये. नवीन आठवून लिहायचं नाहीये ना. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिथं स्वतःला आठवून लिहायचंय. तुमच्या समोर फक्त प्रश्न आहे, प्रश्नाच्या पलीकडे काहीच नाहीये, प्रश्नाच्या पलीकडे उत्तर आहे जे आपण नेहमी देत असतो. पण विषय हा गमतीचा नाहीये. इथं मला तुम्हाला म्हणायचं की ऑप्शन तुमच्या समोर दिलेत, टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. उलट काही प्रश्न जे बरोबर यायचे ते चुकण्याची पण शक्यता त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येत नाही. मग ह्या अनुषंगानं चर्चा करत असताना मला असं वाटतं इथे 2-3 गोष्टी मी अजून एकदा क्लिअर करतो की बाबांनो, जे काही आपला पेपर आहे तो तुमचं 100% देऊन सोडवा. ग्रुप बी ला काय झालं, अभ्यास झाला नाही झाला, पेपर कसा गेला, इट डझंट मॅटर. तो आता पास्ट आहे, ती हिस्ट्री आहे, ते जाऊन आपण त्यात चेंज करू शकत नाही. आपलं फ्युचर आपल्या समोर आहे, आपलं प्रेझेंट आपल्याला उद्या परवा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि गट क चा पेपर जो आहे तर त्यातून अजून एक सुवर्ण संधी त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ती म्हणजे की एक्साईजच्या जागा गेल्याची शक्यता खूप जास्त आहे MPSC कडे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी फक्त टायपिंग नाही म्हणून फॉर्म भरला नव्हता त्यांचं नुकसान होऊ शकतं. ज्यांनी आता परीक्षा द्यायचं ठरवलेलं आहे त्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की मोठा एक मेजर चंक तो कॉम्पिटिशन मध्ये नसणार आहे आणि खूप चांगली पद किंवा पोस्ट त्या ठिकाणी एक्साईजची आपल्याला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचं प्रेशर येऊ नका की मग माझा कमी आला स्कोर वगैरे. पेपरला जायच्या आधी कट ऑफ किती लागेल, स्कोर किती येईल, पास नापास ह्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. आपल्याला कंट्रोलेबल्स जे आहेत, आपल्या हातात जे आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. आणि आपल्या हातात काय की आपलं 100% देणं आहे. फक्त ते 100% देताना त्यामध्ये काही अडथळे येता कामा नये. आपण आपलं 100% फ्री फ्रँक मन मोकळेपणानं दिलं पाहिजे. मग स्कोर कमी आला तरी चालतं, ठीक आहे, माझी कॅपॅसिटी नव्हती, कॅपेबिलिटी नव्हती, इट्स ॲब्सोल्युटली राईट. पण सर जर मी हा प्रश्न व्यवस्थित वाचला असता तर माझा सुटला असता. मला वाटतं ह्या चुका होता कामा नये. आणि चुकांचा विषय मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की चुका ह्या होणार आहेत. पेपर 60 मिनिटात 100 प्रश्न, इट इज बाउंड टू हॅपन. हा चुकांसाठीच पेपर असतो. फक्त विषय हा कमी चुका कोण करतं. जसं मी 2007च्या वर्ल्ड कपचं काय उदाहरण देतो की तिथं हा विषयच नव्हता की कुठली भारी टीम आहे, कुठला भारी बॉलर आहे. बॉलर तोच चांगला होता जो एक्स्ट्राचे रन कमी देणार आहे. काय मारायचं तर बॅटनं मारा, सिंपल फंडा होता. सेम गोष्ट पेपरमध्ये पण आहे. जेवढ्या कमी चुका तेवढा मार्क जास्त. पेपर असा कधीच होत नाही की तुम्हाला माहित नाही काय नाही. कमीत कमी आतापर्यंत तरी 65%च्या पुढे कट ऑफ लागलेला आपण बघितला नाही. सोपा पेपर आला तरी 62.5च कट ऑफ लागला. तिथं कट ऑफ 75 लागला पाहिजे जर एवढाच पेपर सोपा होता. असं होत नाही. बऱ्यापैकी प्रश्न आपल्या ओळखीचे असतात, आपण कुठेतरी वाचले असतात. काय होतं कधी कधी कन्फ्युजन होतं, घाईघाईमध्ये लक्षात येत नाही, आपल्याला ते प्रेशर हँडल होत नाही. प्रेशर हँडल करण्याची जी काय एक क्षमता आहे त्याच्यावर थोडंसं फोकस करा. सबकॉन्शियस माइंडला आतापासून कामाला लावा की पेपरमध्ये मी काय करणार आहे, कशा पद्धतीनं सोडवणार आहे, असा प्रश्न आला तर मी कसं करणार आहे. गणितामध्ये पण फॉर एक्झाम्पल ज्या स्टेप्स आहेत, जसं आपण सिलोलिझममध्ये व्हेन डायग्राम कशी काढायची, आपल्याला ब्लड रिलेशन आहे तर मेल फिमेलला आपण कसे साइन अँड सिम्बॉल देणार आहेत, ABCD A to Z, Z to परत E किंवा 1 ते 26, 26 ते 1 आपण कसं लिहून ठेवणार आहे. म्हणजे गोष्टी ज्या आपल्या पक्क्या आहेत ना त्या एकदम सवयीचा भाग झाला पाहिजे, त्या ऑटोमॅटिक झाल्या पाहिजेत. स्वतः करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राहिला प्रश्न अप्रोच लॉजिक ठोकताळ्यांचा, मला असं वाटतं तो विषय मी परत एकदा तुम्हाला तेच सांगेल की प्रश्न हा कायम आपण पाहिले ना नॉलेज न सोडवायचा, हे मी लेक्चर 1 पासून सांगत आलेलो आहे. जर आपल्याला नॉलेजनं प्रश्न सुटत नसेल तर बाकीच्या गोष्टी येतात. आणि प्रत्येक पेपरचा एक ट्रेंड असतो. जसं मी 2024ला म्हटलं होतं की त्यांनी LCM मध्ये आपण करेक्ट वर्स इनकरेक्टला दुसरं रॉंग पकडतो, त्यांनी कम्प्लिटली रिव्हर्स हिस्ट्रीमध्ये केलेलं बघायला मिळालं. इकडे ऑल ऑफ द अबो, दिसला ऑल, मार ऑल याचा गेम होऊ शकतो. हे दरवेळेला मी सांगतो. तिथे प्रश्न काय आहे, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, याच्यावरून आपल्याला निर्णय घ्यायचा असतो की आपण जास्तीत जास्त ब्रॉडर इंक्लुझिव्ह ऑप्शनकडे जायचंय का आपल्याला दुसरा करेक्ट वर्स इनकरेक्ट शेवटचे ऑप्शन रॉंग करायचे. आणि तिथंही कधी कधी एक्झामिनर काय करतो, जसं मला वाटतं ग्रुप बी 2024च्या पेपरमध्ये आपण बघितलं, तिसरं स्टेटमेंट क्वेश्चन नंबर 72 आणि क्वेश्चन नंबर 73 मध्ये बरोबर 3 चेंबर्ड हट 3 चेंबर्ड हट दोन्ही प्रश्नामध्ये बी नंबरचाच ऑप्शन जो होता चुकीचा दिला. एक पेपर सेटर जो आहे ना त्याची एक टिपिकल मेंटॅलिटी असते आणि ती आपल्याला कशी कळते तर पेपरमध्ये आपल्याला जे बरोबर येणारे उत्तर आहेत
ते उत्तर शोधल्यानंतर आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करून बघू शकतो की अरे हा पेपरमध्ये थोडा अवघड करताय, ह्या पेपरमध्ये ट्रॅप टाकलाय, ह्या पेपरमध्ये सगळे बरोबर नाही आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली इकॉनॉमीचे प्रश्न जेव्हा बघतो, पर्टिक्युलरली करंटचे जेव्हा प्रश्न बघतो आपण, पर्टिक्युलरली आपण विज्ञानचे प्रश्न जेव्हा बघतो, एलसीएमला आहे का काही ऑड मॅन आउट आहे का, जसं ग्रुप बी मध्ये बऱ्यापैकी ऑड मॅन आउट जो होता त्याचा बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे, त्याचे स्क्रीनशॉट पण मी शेअर केले होते. त्यामुळे बायस ठेवून जाऊ नका की मी हे करेल ते करेल. प्रश्न, त्याचं स्वरूप, त्याची मांडणी, उत्तर, त्याचे ऑप्शन्स कसे दिलेत, काय दिलेत, त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं की ह्या प्रश्नाला मी कसं सोडवणार आहे. आणि यालाच तर आपण अप्रोच म्हणतो ना, प्रश्न सोडवण्याचा योग्य मार्ग म्हणजेच अप्रोच असतो. हाऊ टू अप्रोच क्वेश्चन, की प्रश्नाला कशा पद्धतीनं सामोरं जायचं, प्रश्न कसा सोडवायचा. त्या अनुषंगानं पण काही गोष्टी लक्षात घ्या. कम्प्लिटली लगेच काहीतरी कोणीतरी म्हटलं, आता ते बाकीच्या क्लासवाल्यांना गोष्टी बोलायच्याच असतात. तुम्हाला दरवेळी सांगतो की प्रत्येक टॉपर जेव्हा माझ्याकडे इथे येतोय आणि जेव्हा पॉडकास्टला बसतोय तेव्हा एकच वाक्य असतं, सर तुमच्या अप्रोचच्या बॅचचा खूप फायदा झाला. आता फक्त बरेच जण पब्लिकली बोलून ह्या गोष्टी दाखवत नाहीयेत, रिझल्ट नंतर बोलतायत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की नाव तुम्हाला काय द्यायचं तर द्या, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या बियॉन्ड आपल्या अभ्यासाच्या पलीकडच्या, ज्याला आपण म्हणतो किंवा बियॉन्ड युअर प्रिपरेशन आहेत, त्या ठिकाणी त्या गोष्टी वर्कआउट होतात. फक्त शांततेनं आपला पेपर सोडवला पाहिजे. फार जास्त वेळ घेणार नाही कारण परीक्षा फार जवळ आलेली आहे. परत तुम्हाला मी तेवढंच सांगेल की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमचं 100% द्या, त्याच्यावर विश्वास ठेवा. ट्रस्ट युअर सेल्फ, ट्रस्ट द प्रोसेस, बिलीव्ह युअर सेल्फ, बिलीव्ह द प्रोसेस, बिलीव्ह द रिझल्ट. 100% रिझल्ट हा पॉझिटिव्ह येईल. तुम्हाला गट कचा पेपर निश्चितपणे गट ग पेक्षा चांगलाच जाईल, याच्यामध्ये मला तीळ मात्र त्या ठिकाणी शंका नाहीये. आणि तुम्हाला काय वाटतं की गट ब च्या पेपरचं स्वरूप काय असेल, निश्चितपणे कमेंट करून सांगा. तुमचं मत काय तेही मला त्या ठिकाणी कळलं पाहिजे. त्या अनुषंगानं परत एकदा तुम्हाला मी तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.